हाय हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. गाईज, हे आहे अविनाशचं मुंबईतलं घर आणि आता आपण निघालो अविनाशच्या गावी, म्हणजे गावच्या घराकडे. माझी तर काय पॅकिंग झालेली आहे, मी मडवरून करून आलेलो आहे आणि इकडे अविनाश आता पॅकिंग करतोय. तर आम्ही आता उद्या गडदमध्ये पोहोचणार सकाळी आणि आत्ता 1 वाजलाय, तुम्ही बघितलंच असेल. आणि चला तर मग आता घरून निघतोय. गाईज बघा, अविनाश कुठेही बाहेर निघाला ना, पहिल्यांदा स्वामींचं देवाचं दर्शन घेतो मगच निघतो. अविनाश, अविनाश अजून 2 बॅगा गेली. अरे 1 वर्षाने गावाला चाललोय मी कंप्लीट. मागच्या महिन्यात मी गावी गेलो होतो आणि आता चाललोय. गावाची ओढ मला खूप. चल चल चल, ओढ ओढ राहू दे, बॅग उचल. हे माझ्या हातामध्ये एक आहे, माझ्या पाठीला माझी एक आहे. चला करा लॉक घर. तर गाईज, ह्या रोडला ना सकाळी एवढी गर्दी असते काय सांगू तुम्हाला. रिक्षा पण संध्याकाळ दिवसभर गर्दी असते आणि रात्रीच्या 1ला एवढी काही गर्दी नाही. थोडीफार माणसं जेवण करून फिरायला निघाले असतील बहुतेक, आणि आम्ही बी फिरायला निघालेलो. जत्रा चालू आहे तिकडे, जत्रा. इकडे मी अविनाश स्टॉपला आलेलो आहे. इकडे आता गाडी येणार आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात गडदला जातोय, म्हणजे अविनाशच्या गावी. तर अविनाश, आपण का गावी निघालो सांग सगळं. आपल्या गावी, माझ्या गावी भंडारा आहे. एक महादेवाची पिंड आहे कोरड्या डोंगरामध्ये, आणि गुढीपाडव्याच्या नंतर त्या कोरड्या डोंगरातून महादेवाच्या पिंडीवर जलाचा अभिषेक चालू होतो. म्हणजे त्या कोरड्या डोंगरातून फक्त महादेवाच्या पिंडीवर हळूहळू थेंब थेंब असं पाणी पडतं. ते वैभवला मला खूप वर्षाहून दाखवायचं होतं ऍक्च्युली. म्हणजे 2022ला वैभवला मी गावाला गेलो होतो आम्ही एका गाण्याच्या शूटिंगसाठी. हा, ते करून पण आलो आम्ही. करून आलो, 1 आठवडा राहिलेलो. मला वाटतं गावाला गेलो होतो एका दिवसासाठी, पण 1 आठवडा वैभव गावाला. वैभवला खूप आवडलं होतं त्यावेळेस हिरवं वातावरण. त्यानंतर मग मी महिन्यात फक्त गावाला गेलो आणि आम्हाला जायचं होतं मेन पावसाळ्यात भात शेतीसाठी गावाला जायचं होतं. आवणी करायची, आवडलं आपण आवणी करूया आणि ब्लॉग बनवूया, पण ते आम्हाला जाता नाही आलं. आणि मी पण मे महिन्यात गावाला गेलो. आता पूर्ण म्हणजे आता मे महिन्यात गावाला जातो 1 वर्षांनी कंप्लीट. मी तर खूप खुश आहे. आणि एक्स्ट्रा वैभवला तर अचानक आमचा प्लॅन झालाय आणि वैभव पण येतो अचानक. म्हणजे सकाळीच ह्यानं मला विचारलं आणि माझं काही कन्फर्म नव्हतं, तर मी त्याला 5ला हा बोललोय आणि आता रात्रीच्या 1ला आम्ही निघालेलो आहे. आणि मी म्हणजे पलीकडे मडला राहतो, अविनाश वर्सोव्याला राहतो. अविनाशची संपूर्ण फॅमिली वाचते वर्सोव्याला. तर आता गावी ते भंडारा आहे, त्यासाठी सगळे गेलेले आहेत. तर चला आता आम्ही गाडीची वाट बघतोय. आता गाडी आल्यानंतर गाडीमध्ये बसणार, त्यानंतर आम्ही गडदला जाणार. फायनली अविनाशच्या भावाची गाडी आहे आणि गाडी कसं AC गाडी असल्यामुळे काय आता निवांत रिलॅक्समध्ये आम्ही जाणार. आणि हॅलो गाईज, तर आता वैभवने पण जॉईन केलेला आहे आम्हाला इकडे आणि आम्ही आता एकत्र निघालेलो आहे गडदमध्ये. उद्या लवकर सकाळी भेटूया आपण गावाला. आणि माझा पण प्लॅन नव्हता, अर्जंटली भाई अविनाशाने कॉल केला. मी बोललो भाई मला पण यायचंय, पण घरचे वाले तर घरचे तयार नव्हते, कारण घरच्यांना आता जायचंय लग्नाला खूप दिवसानंतर, म्हणजे त्यामुळे सुट्टी मग असणार आहे. त्यामुळे मी बोललो की 10 लोक आहेत तर आपण पण जाऊया, व्हिडिओज काढूया, दर्शन घेऊया. भंडारा आहे ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. सकाळी लवकर पोहोचेल आम्ही परवाच्या ब्लॉग मध्ये. संडेला आपण एन्जॉय करणार, संडेला आम्ही एन्जॉय करणार. मंडेला आमचा भंडारा आहे देवाचा. तर तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा. म्हणजे दोन ब्लॉग होतील ना. 2 ब्लॉग. हा एक ब्लॉग पुण्याला जायचा आणि दुसरा एक भंडाऱ्याला जायचा. दुर्गेश्वर लेणी, महादेवाच्या दुर्गेश्वर लेणी. खूप मस्त निसर्गरम्य असं वातावरण असणार आहे. तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक करा. लाईक नसेल केलं तर लाईक करा, खाली ऑप्शन आहे. आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा यार, डेली व्हिडिओ टाकतो भाऊ आपला. नक्की कमेंट करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आता इकडे गाडीमध्ये ना 2 वैभव आहे. एक वैभव मोठा आहे, ते एक वैभव पातळ, म्हणजे एक छोटा वैभव पकडता 3 वैभव आणि एक मोठा वैभव, असं 3+1 आहे. 4 जण. या वैभवला 3 वेळा घातला पाहिजे तेव्हा. आणि गडद गावामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. ही झाली आहे सुरुवात गडद गावाची आणि आता आम्ही थांबलो, गावी उतरलो. आता जस्ट गाडीतून उतरलेलो आहे. गाडीच्या घरापुढे नाही, ज्या घरापुढे गाडी लावली आहे त्या अविनाशचं घर आहे इकडे. तुम्हाला मी सगळ्या उद्या गोष्टी दाखवेनच. सॉरी उद्या नाही, आजच दाखवेन. कारण की रात्री बसल्यामुळे असं वाटतं ना की सकाळ उद्या काय कळत नाही, पण मजा येते ना. कारण की गाव ते सकाळचे सुंदर पहाट, सगळे इकडे डोंगर आहेत, खूप काही गोष्टी आहेत. मी सगळ्या तुम्हाला दाखवणार आहे. अविनाश काय म्हणशील?
खरंच म्हणजे आता झोपच येत नाही आम्हाला. खूप कमाल वातावरण आहे, सुंदर गावची पाट, चिमण्यांचा आवाज. आणि पुन्हा एकदा तेच सांगतो की मी 1 वर्षाने आलो, माझं गावामध्ये येण्यासारखं असतं आणि त्यामुळं तर एन्जॉय करूया. फक्त तुम्ही पहा काय काय वेगळ्या गोष्टी जे करणार आहे आम्ही सगळं तुम्हाला दाखवतो. तर चला भेटूया नंतर. तर गाईज ही आहे सकाळ अशी सुंदर पाट आहे गडद गावाची आणि आता 5:30 वाजलेले आहेत आणि आता आपले सूर्यमामा जरा थोडे उजाडत आहेत. एवढा भारी व्ह्यू होता काय सांगू तुम्हाला, मस्त वाटलं हे बघून. असं कसं वेगळा असतोय ना, निराश आहे ना, काय बोलतोय अरे असं का हातबीत घालतो. तर गाईज हे अविनाशचे मित्र आहेत, तिकडे अजिंक्य आणि ते दोघं हे निरा नाही गेलेले पिण्यासाठी. ब्लॉग्स बनवत आहे हो एवढा असून दे ना. गाईज तर ही आहे गडद गावाची खासियत, म्हणजे सकाळची सुंदर पहाड बघा, डोंगर बघा, झाडे बघा आणि पक्ष्यांचा सुंदर असा मधुर आवाज. खूप भारी वाटतंय काय सांगू तुम्हाला. गाईज मी एकदा मागच्या वेळा आलेलो ना, तेव्हा या विहिरीमध्ये ना इथंपर्यंत पाणी होतं आणि आता उन्हाळ्यात बघा किती खाली पाणी गेले. हे पहिलं सगळं हिरवगार होतं, हे बांध वगैरे इतकं भारी गवत होतं का ना, सगळं वाळलेलंच आहे आता. हे गडद गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचं मंदिर आहे आणि बाजूलाच मारुतीचं पण मंदिर आहे आणि हे टोकाला म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि ही जुन्यातली घरं तुम्ही बघू शकता. आणि मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर ही गडद गावातील देवाची विहीर आहे असे म्हणतात आणि ह्या विहिरीतलं पाणी इतकं चविष्ट आहे कारण की सगळे म्हणतात की ह्या विहिरीतल्या पाण्यानं जर तुम्ही जेवण बनवलं ना त्यात मसाले पण जास्त टाकायला लागत नाहीत. आणि इकडे काकू पाणी कसं काढतायत बघा, कारण की सगळे पिण्यासाठी ह्या गावात विहिरीचाच वापर करतात आणि एकदम थंड पाणी आहे. मीही आज पिऊन बघितलं, पण ते पाणी काढल्यानंतर फक्त आपल्याला गाळून घ्यावं लागतं कारण की पाला वगैरे खूप पडतोय आणि थोडं उन्हाळा जास्त असल्यामुळं कसं आहे पाण्याची पातळी कमी आहे. खूप मेहनत आहे राहू इकडे गावाकडे, तुम्ही बघू शकता कसं पाणी काढायला लागतं. आणि गावातील सगळेच लोक असे पिण्यासाठी इकडून पाणी घेतात आणि गावाच्या प्रत्येक घरामध्ये पाईपलाईन पण गेलेले आहेत, म्हणजे मला वाटतं ती बोरची कनेक्शन. हॅलो गाईज, हा अविनाशचा पुतण्या आहे, भावाचा मुलगा आहे. पुतण्या म्हणजे भावाचा मुलगाच ना रे. तर नाव सांग तुझं. विराज चंद्रकांत शिंदे. तू कधी आला बाळा गावाला. काल. ओके, आता तू पण ब्लॉग करणार आहेस ना. हा बोल मग तू काय बोलतोय. हे काय कशा सगळे मजेत आहेत म्हणतात. पुढे सगळे मजेत आहे. हा, आणि आपण कशासाठी आलोय आता इकडे. पाणी घ्यायला साठी. ओके चालेल, आपण भेटूया आज दिवसभर. आपण काय काय करतोय सगळं दोघं सांगायचं. हा चालेल, चला भेटू नंतर. बोल ना. भेटू नंतर. हा ओके, बाय बाय गायज. बाय बाय गाईज. तर गाईज मी 2 दिवस गावी असणार आहे गडदमध्ये आणि गावातील वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा आणखीन एका नवीन अशाच व्लॉगमध्ये. तर धन्यवाद.